मराठा आरक्षण शिवस्मारकाची एकही वीट रचली नाही ही शोकांतिका असल्याचं म्हणणं आहे ज्योती मेटेंचं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। विनायक मेटेंनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं ज्योती मेटे म्हणाल्या। मराठा आरक्षणासाठी मेटेंचं बलिदान ते देखील वाया जाऊ देणार नसल्याचं जरांगे म्हणालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक मात्र अजूनही पुढे जाऊ शकलेलं नाही। ज्या स्मारकाचं जलपूजन देशाच्या माननीय पंतप्रधानांनी केलेलं आहे त्या स्मारकाची आज एकही वीट रचली गेलेली नाही। ही साहेबांच्या स्वप्नाची मी म्हणेन शोकांतिका आहे आणि हे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला परत एकदा कटिबद्ध व्हावं लागेल। माननीय मेटे साहेबांचं स्वप्न होतं गोरगरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। यांचं बलिदान या आरक्षणासाठी गेलंय। हा मराठा समाज कधीच नाही विसरणार। एकही गेलेलं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही ही जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती। कितीही वेळ आली आणि कितीही संकट झेलायचं वेळ आलं तरी एकाही मराठ्यांनी पाठीमागं नाही हटायचं। 10% सुधारतील पण 90%चं काय, 100%च मराठा मोठा करायचा, त्याच्यासाठीच हे लढाई आणि संघर्ष उभा। हा जातीवाद नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।